नमस्कार. इरा रांगोळी आर्ट्स गणेशोत्सव 2024 सरावाचे काही अंतिम चरण चालू आहेत असं म्हणायला हरकत नाही. या मजा घेऊयात आपण या व्हिडिओचा. खूप छान आणि मस्त व्हिडिओ होणार आहे. व्हिडिओ हा तुम्हाला शेवटपर्यंत बघायलाच लागेल. तिकडे आपण एकंदरीत पायघडी संदर्भातली तयारी पाहिली. इथे आपण पाहत आहोत जे काही मोठ्या रांगोळ्या आहेत त्या रांगोळ्या. यावर्षीची पायघडी नक्कीच खूप छान होणार आहे. एक विषय आपण समाजापुढे देण्याचा प्रयत्न करत आहोत. काही गोष्टी अजूनही फायनल होत आहेत. बऱ्याच कलाकृती ही जी रांगोळी आत्ता आपण पाहत आहोत ही श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती येथे काढणार आहे. आणि या रांगोळीचे टीमचे प्रमुख आहेत राज सर आणि त्यांचे सगळे सहकलाकार. काय वाटते सर, ही रांगोळी जी आहे किती वेळामध्ये पूर्ण होईल? शक्यतो तुम्ही ट्राय करेल की 1.5 आवरमध्ये कंप्लीट व्हायला पाहिजे. या रांगोळीत काय स्पेशल असणार आहे? आणि ते तर सरप्राईज आहे ना, अजून ते झाल्यावरच ते काढणार ना. तुमचं फायनल नाही आहे अजून? फायनल आहे. पल्लवी, यावर्षी तुमचं 3रं वर्ष आहे. कसं वाटतं तुम्हाला? खूप छान वाटतं. आणि काल तुमचा वाढदिवस होता. इरा रांगोळी आर्ट्स परिवाराकडनं तुम्हाला पुन्हा एकदा शुभेच्छा वाढदिवसाच्या. अश्विनीताई, पहिलं वर्ष आहे तुमचं. कसं वाटतंय? खूप एक्साइटमेंट आहे. कसं करणार आहे आणि काय करणार आहे. तुमचं मला वाटतं 5 वर्ष झाले असतील. प्रत्येक वर्षात पायघडीसाठी तुम्ही असतातच आणि इथेच तुम्ही असता. कसं वाटतं एकंदरीत? यावर्षी अंकित सर नाही आता, त्यांना तुम्ही मिस करत असतालच. अंकित सरांचं ओळख नसेल किंवा बाकीच्या वर्षी नव्हते. येस. काय वाटतं यावर्षीचं कशी रांगोळी कशी असेल? राजबरोबर तुम्ही काम करताय. तुम्ही ऑलरेडी बाहेर राजबरोबर काम पण करता. रांगोळी कशी होईल तुमची? आणि क्या बात आहे, मस्तच. आय होप रांगोळी नक्की छान होईल आणि वेळेत पूर्ण नक्की होईल. ही पूर्ण कलाकृती तुम्हाला नंतर आपण अर्थात यूट्यूबवरती अपलोड होणारच आहे. अर्थात रंगीत रांगोळी बघूयात कशी होती आहे. अशा पद्धतीची काही कलाकृती आहे ही आपण करणार आहोत. मनाचा पहिला गणपती अर्थात कसबा गणपती. यात रांगोळी आपण लिहिलेलं आहे की नंतर अर्थात पुसून घेणार आहोत आपण. आणि या वर्गाचे एक टीम आणखी 2-4 कलाकार याच्यामध्ये आहेत. आणखी याच्यापुढे जे काही व्हिडिओ खूप वेगवेगळे करणार आहोत आपण. इरा रांगोळी आर्ट्सबरोबर यावर्षी आपल्या पायघडी मिरवणुकीचे फोटोग्राफर किंवा व्हिडिओ काढणारे आपल्याबरोबर दादा आहेत. दादा नमस्कार. काय नाव तुमचं? अच्छा. आणि किती वर्ष तुम्ही फोटोग्राफी किंवा एडिटिंग करता आहात? साधारण 4 वर्ष झाले. यावर्षीचा कसा अनुभव वाटतो तुम्हाला पायघडीचा किंवा या गणपतीचा किंवा या रांगोळीचा? तुम्ही याच्या आधी काम केलेलं आहे का? नाही, रांगोळीसाठी नाही केलेलं पर्टिक्युलरली, पण बेसिकली फिल्म मेकिंगमध्ये आहे मी. सो आहे एक्सपिरियन्स बऱ्यापैकी आहे आणि चांगलं वाटतं आतापर्यंत. आता बघूयात मेन गणपतीच्या दिवशी काय होतं आहे त्याच्यावरती सगळं. येस फ्रेंड्स, आशा करतोय की आत्ता जो व्हिडिओ तुम्ही बघत आहात आपले फोटोग्राफर नंतर तुम्हाला मिळणार नाही, कारण हे नंतर कॅमेऱ्याच्या बाहेर असतील. सो प्लीज या व्हिडिओला तर लाईक तुम्ही करायलाच पाहिजे. साधारणपणे 10 मिनिटानंतर पुन्हा एकदा मी याच जागेवरती आलेलो आहे. आता आपण बघूया तिकडच्या काय कलाकृती या सर्व कलाकारांनी कशा केलेल्या आहेत. खरंच खूप छान आणि सुंदर सुंदर कलाकृती दिसत आहेत. तुम्हाला जर 5 मिनिटं लागतं तर तुमच्या आधी पण काढणार आहे. ठीक आहे, त्याचा वेळ वेगळा असेल. त्यामुळे एवढा वेळ तसं लागून उपयोग होतो नाही. आता मी मुद्दाम शेवटी का काढलं सगळं कंटिन्यू. प्रत्येक डिझाईन ही शेजारी काढायची गरज नाही. जर गॅप ठेवून काढली तरी तुमची दिसायला छान दिसेल. हा विचार कोणी केलाच नाही. आपल्याला वेळ लावायचं फायनल असतं म्हणून कंटिन्यूला गडबड पण जास्त. हां, ते थोडं कन्फ्यूज होतं. अल्टरनेट ठेवलं की तुम्हाला वेळ मिळतो. दिसायला माझी डिझाईन कशी हे कळतं. शेजारी चिकटून काढताना आधी काय चुकलं तर तुम्हाला पुढचं ॲडजस्ट करायचं होतं. पुढचं ॲडजस्ट करायला वेळ भरपूर जातो. हे काय म्हणू शकतो मी पूर्वसंध्येची तयारी. संध्याचं नाही, सकाळी आपण प्रॅक्टिस करत आहोत. सो अशा बऱ्याच काही गोष्टी आहेत खरं तर ह्या आपण आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.
अशाच पद्धतीचा उत्साह, जर तुम्हाला या उत्साहात सहभाग घ्यायचा आहे तर तुम्ही अर्थात तुम्हाला पुढच्या वर्षी या गोष्टी संधी मिळेल. परंतु रांगोळीचा अनुभव घेण्यासाठी 7 सप्टेंबर 2024 सकाळी 7:30 किंवा 7 वाजता श्रीमंत दगडूशेठ गणपती चौक येथे, त्याचबरोबर कसबा गणपती मंदिर तिथे तुम्ही रांगोळीचा आस्वाद नक्कीच घेऊ शकता. धन्यवाद संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल. चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका, कारण अशाच सुंदर सुंदर कलाकृती तुम्ही चॅनलवरती नक्कीच बघू शकता. गणपती बाप्पा